नमस्ते. एमपीएससी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी कंबाईन या दोन्ही परीक्षाबद्दल जर तुम्ही विचार करत असाल, दोन्ही परीक्षा देण्याचा विचार करत असाल, महत्वाचं त्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असेल की मी आता एमपीएससी राज्यसेवा देऊ की एमपीएससी कंबाईन परीक्षा देऊ. कारण की आता ज्या विद्यार्थ्यांचं नुकतंच कॉलेज संपलंय किंवा ज्यांचं कॉलेज सुरू आहे आणि ते कॉलेज करत करत असताना विचार करता की परीक्षा आता नेमकी मी कोणती देऊ, एमपीएससी राज्यसेवा देऊ की एमपीएससी कंबाईन परीक्षा देऊ. त्याचसोबत महत्वाचा मुद्दा, ज्यांचं ऑलरेडी कॉलेज झालेलं आहे, एज्युकेशन मध्ये गॅप सुद्धा पडलाय आणि ते आता नव्याने विचार करताय की एमपीएससी राज्यसेवा देऊ की एमपीएससी कंबाईन परीक्षा देऊ. अशा दोन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ मी इथं बनवतोय. महत्वाचं कारण व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे अनेक लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं की राज्यसेवेची तयारी करत असताना कंबाईनची तयारी होऊन जाते किंवा मग राज्यसेवा आणि कंबाईनची परीक्षा मी एकत्रपणे अभ्यास करून देऊ शकतो. त्याचसोबत कंबाईनची परीक्षा करता करता मी राज्यसेवेची सुद्धा परीक्षा देऊ शकतो. असे काही जे विविध प्रश्न कन्फ्यूज असतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणारच आहे. व्हिडिओ आपण सुरुवात करूया व्हिडिओला. फक्त व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर महत्वाचं म्हणजे, जर का तुम्ही अजूनही या एमपीएससी लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती जेही काही परीक्षा संदर्भातले महत्वाचे अपडेट्स असतील, सिलेबस ओरिएंटेड काही लेक्चर्स असतील, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला या आपल्या चॅनलवरती मिळत राहील. ओके. तर आता महत्वाचा मुद्दा आपण सुरुवात करूया की राज्यसेवा परीक्षा कोणी दिली पाहिजे. राज्यसेवा परीक्षा देत असताना आपण महत्वाच्या काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. नेमकं आता आपलं कॉलेज सुरू आहे का किंवा कॉलेज आता रिसेंटली संपलं आहे का, तर या दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आता हा विचार का करायला पाहिजे माहिती का? तर तुमचं समजा, आता असं समजूया की तुमचं कॉलेज सुरू आहे आणि किंवा तुमचं कॉलेज आता नुकतंच संपलेलं आहे, तर तुम्ही राज्यसेवेचा पर्याय निवडायला पाहिजे. त्या पाठीमागचं कारण म्हणजे की राज्यसेवा परीक्षा जी आहे, तुम्हाला माहितच असेल की 2025 पासून ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे. म्हणजेच काय, तर तुमच्यासाठी नवीन आहे परीक्षा, पण ती जी काही परीक्षा देणारे विद्यार्थी तर ते सुद्धा नवीनच आहे. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की एमपीएससी राज्यसेवा जी परीक्षा होती तर ती एमसीक्यू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची होती. तर ती परीक्षा आता बंद झाली. आता जी काही राज्यसेवेची परीक्षा आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह झालेली. म्हणून तुम्ही नव्याने जर तयारी करत असाल तर ती तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची करायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला आता जी काही अपॉर्च्युनिटी तर ती बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे तुम्ही नवीन असाल तर. दुसरा महत्वाचा मुद्दा की कंबाईन परीक्षा कोणी द्यायला पाहिजे. आता कंबाईन परीक्षा देत असताना आपण महत्वाच्या काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. जर का मला थोडं इझी टू कॅच जॉब हवा आहे, म्हणजे लगेच मला नोकरी यावी, तर कंबाईनचा पर्याय हा माझ्या मते म्हणजे चांगला वाटतो. कारण की कंबाईनसाठी जो काही अभ्यास करायचा तर तो कमी करायचा आहे आणि कमी करत असताना तो आपल्याला एकदम परफेक्ट करायचा असतो, ज्यामध्ये फॅक्च्युअल अभ्यास आपल्याला जास्त बघायला भेटतो कंबाईन मध्ये, कारण की एमसीक्यू आहे. म्हणजेच काय, ज्यांना समजा लवकर पोस्ट हवी तर त्यांनी कंबाईन करायला पाहिजे आणि कंबाईन करून मग पोस्ट मिळवल्याच्या नंतर आपण स्पेशल राज्यसेवा करायला पाहिजे. अजून कोणी करायला पाहिजे, जर ज्यांचं ग्रॅज्युएशन होऊन किंवा ज्यांचं शिक्षण होऊन बरेच काही दिवस झालेले, तर त्यांनी सुद्धा कंबाईन करायला पाहिजे. म्हणजे त्यांना थोडं इझी टू कॅच जॉब हवाय, तर त्या लोकांनी कंबाईनची तयारी करायला पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा राहतो की राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी एकत्र करता येते का, तर मी असं म्हणेन की ज्यांना समजा राज्यसेवा करायची तर त्यांनी कंबाईनचा पेपर द्यायला पाहिजे. आता तो का द्यायला पाहिजे, जेव्हा आपण राज्यसेवेची तयारी करणार आहे तर ती राज्यसेवेची तयारी करत असताना जर का आपण 100 गोष्टी करत असतो तर त्यामधल्या 50च गोष्टी आपल्याला कंबाईनसाठी करायच्या. म्हणजे काय की मी 10 मीटर जर उडी घेऊ शकतो तर मी 5 मीटर कधीही घेणार आहे. म्हणून राज्यसेवा करत असताना कंबाईन देऊ शकतो का, तर देऊ शकतो. त्यामध्ये फक्त तुम्हाला तो एक्झामचा जो काही अप्रोच आहे तर तो लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे काय की बाबा मला अभ्यास तर करायचा आहे,
पण कंबाईनचा पेपर असेल तर मी जो काही अभ्यास केलेला आहे तो युटिलाइज कशा पद्धतीने कंबाईनच्या पेपरमध्ये करायचा, राज्यसेवेच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने करायचं, याचा जर अंदाज तुम्हाला आला तर तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता. पण जर का तुम्ही कंबाईनचीच तयारी करत असाल स्पेशल, तर तुम्ही राज्यसेवेची जी काही परीक्षा असेल तर ती देऊ शकत नाही, कारण की राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये फरक आहे. फरक म्हणजे काय, की जर का तुम्हाला राज्यसेवेसाठी 100 गोष्टी करायच्या तर तुम्ही कंबाईनसाठी 50च गोष्टी करता. म्हणून तुम्ही कंबाईनची परीक्षा देत असताना किंवा कंबाईन टार्गेट तुम्ही ठेवलंय तर राज्यसेवेची परीक्षा देणं जमणार नाही तुम्हाला. म्हणजेच काय, जर राज्यसेवा द्यायची असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. कंबाईन द्यायची असेल तर काय करायला पाहिजे ते तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि दोन्ही परीक्षांची जर एकत्रित तयारी करायची असेल तर काय केलं पाहिजे, त्या गोष्टींचा एक अंदाज तुम्हाला आला असेल. तरी सुद्धा तुमचे काही समजा डाउट्स असेल, काही कुठले क्वेश्चन्स असेल तर ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला टाका. मी तिथे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. इथं थांबूया आपण, परंतु जाता जाता जर का अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्वाचे जे काही परीक्षा संदर्भातले व्हिडिओज असतील तर ते व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.